नमस्कार मित्रांनो, जी काही घटना कल्याण अहमदनगर मार्गावरती घडली की जो रस्ता खचलेला आहे, तर त्या संदर्भातच हा एक छोटासा एक व्हिडिओ बनवतो आपण. पुन्हा आपण आहोत कंजाळे भागापासून जो जिथं अपघातच म्हणतो, जिथं जो रस्ता खचला आहे तिथून आपण काही 400-500 मीटर अंतरावरती आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकताय आता आपण जिथं उभं आहोत तिथं खूप मोठ्या मोठ्या गॅब एंड वॉल बांधण्यात आलेले आहेत. खूप सारं विकासाच्या नावाखाली या निसर्गाचा ऱ्हास केला जातो. तर तुम्ही पाहू शकताय नाही का सगळं. ह्या बाजूला बघा, ह्या गॅब एंड वॉलची कमीत कमी ही उंची असेल 30 ते 40 फूट. हे निसर्ग पाणी अडवतं, हे पाहू शकता नाही का. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय होय, या सह्याद्रीच्या कुशीत आपण हा असलेला हा एक सुंदर परिसर पाहतोय. हा माळशेज घाट आहे. हा गंभीर प्रश्न आहे इथं एक उभा, का हॉटेल रिसॉर्ट किंवा पर्यटन व्यवसायासाठी डोंगर कापले जात आहेत, मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे, नैसर्गिक रचना बदलली जात आहे असा आरोपच म्हणावा लागेल. कारण की मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं किती मोठ्या मोठ्या भेगा गेल्यात. कारण की हा नैसर्गिक स्रोत जो अडवला आणि ह्या गॅब एंड वॉलमुळे हा पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळं हा प्रश्न उद्भवतो. कारण की हा प्रश्न फक्त एका व्यवसायाचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या पर्यावरणाचा, आपल्या जंगलाचा, आपल्या या भविष्याचा. कारण की मित्रांनो, काय झाले, हे पाणी अडवतात. आता ह्या व्यावसायिकांना कोणी परमिशन दिली किंवा काय दिली, वैयक्तिक जागा असेल हे काय आपल्याला माहीत नाही. परंतु हे अशा वारंवार घटना का घडत असतात, कारण की हे जे पाण्याचे जे निचरे असतात, तुम्ही वर पहा ना, आता डोंगर किती मोठा बघा, उंच वरती डोंगर आहे. आणि त्या डोंगराचं जे पाणी येतं ते पाणी जाणार तरी कुठं सांगा ना. ह्या गॅब एंड वॉल बांधतात. हा पर्यटन विकास व्हायलाच पाहिजे, हो, रोजगार निर्माण व्हायला पाहिजे, पण तो निसर्गाचा बळी न जाता हे पर्यावरणाचे नियम पाळून. कारण की या कामांना आवश्यक परवानगी आहेत का, पर्यावरण विभागाची मंजुरी घेतली आहे का, स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का, वन विभाग लक्ष देणार आहे का. कारण की तुम्ही पाहू शकताय ना किती मोठ्या मोठ्या भेगा पडलाय. आमचा उद्देश कोणावर आरोप करणे नाही आहे, तर सत्य समोर आणणे आहे. कारण की डोंगर एकदा नाहीसे झाले तर ते पूर्ण उभे राहणार नाही. आणि तुम्ही पाहू शकताय जो कल्याण अहिलानगर मार्ग आहे तोच पुन्हा इथं खाली आलेला आहे आणि आपण तिथूनच पुढे आलेलो नाही का. तर असे काही प्रश्न उद्भवत असतात आणि ह्या अशा घटनांवरती किंवा या अशा व्यावसायिकांवरती आळा घातला पाहिजे. तुम्ही पाहू शकता समोर पण एक रिसॉर्टचं काम चालू आहे बघा. थोडंसं झूम करून दाखवा दादा. आता ते पण डोंगर आहे बघा, वरती डोंगर आहे, डोंगराच्या खालीच एवढं मोठं रिसॉर्टचं काम चालू आहे. त्या पण रिसॉर्टचं काम अशाच पद्धतीने केलं असेल. आणि ह्या काही वर्षांनी जर हे पाणी असं मुरत राहिलं तर या निसर्गाचा ऱ्हास होईल आणि हा निसर्ग आपल्यावरती कोपेल असं म्हणण्यात काही हरकत नाही. आणि पूर्ण हा रस्ता काय, हे पूर्ण हे खाली जी गावच्या गावं वाहून जाऊ शकतात, माळींसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, यांना परमिशन तरी कोणी दिल्यात हे पहिलं महत्त्वाचं चेक करा. कारण की या निसर्गामध्ये आपण या म्हणतात ना, निसर्गाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एक सांगायचं राहिलं, हा माळशेज घाट आहे, हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. आणि या एक इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अशा एवढ्या मोठ्या परमिशन देतं तरी कोण, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि या मोठे मोठे काय म्हणतात नेते म्हणा, हे एक व्यावसायिक म्हणा, यांच्यावरती वरद असतं तरी कोणाचा, हा एक प्रश्न उद्भवतो.